वेलकम बॅक. नेक्स्ट आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे अवरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. आता आपण जनरली पहिल्यांदा पाहिलं होतं डिस्टन्स, द शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन टू पॉइंट्स इट इज कॉल्ड एज अ डिस्टन्स. the actual length followed by particle it is called as a distance. त्यानंतर आपण म्हटलं होतं डिस्प्लेसमेंट, the shortest or minimum distance between two points it is called as a displacement. डिस्टन्स झालं होतं, डिस्प्लेसमेंट पाहिलं होतं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट नंतर आपण पाहिलं होतं स्पीड, the rate of change of distance with respect to time it is called as a speed. त्यानंतर अवरेज स्पीड आहे, इन्स्टंटेनियस स्पीड आहे. त्यानंतर आपण म्हटलं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय म्हटलेलं, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याला आपण काय म्हटलेलं, व्हेलॉसिटी. म्हणजे डिस्टन्स ही कन्सेप्ट आपण पाहिली. त्यानंतर बघितलं डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजे आपण म्हटलं दोन पार्टिकल मधलं असणारे ॲक्च्युअल लेंथ. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. स्पीड म्हणजे म्हटलं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण स्पीड असं म्हणतो. आता स्पीडमध्ये पण ॲव्हरेज स्पीड आहे आणि इन्स्टंटेनियस स्पीड आहे. त्यानंतर पुढं आपण पाहिलेलं होतं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय म्हटलं, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. त्याच्यामध्ये परत ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे, ॲव्हरेज ॲक्सलरेशन आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे. आता नेक्स्ट जो आपला पुढचा पॉईंट आहे तो आहे ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. तर ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन म्हणजे काय ते आपल्याला इथं पाहायचं आहे. काय आहे ॲव्हरेज ॲक्सलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. पहिल्यांदा आपल्याला ॲक्सलरेशन म्हणजे काय ते पाहावं लागेल. ॲक्सलरेशन म्हणजे आपण काय म्हणतो, समजा एखादी व्यक्ती दुचाकीवरून प्रवास करत असेल. दुचाकीवरून प्रवास करताना समजा सुरुवातीला ती व्यक्ती एखाद्या ठिकाणी असेल, 1 तासानंतर किंवा अर्ध्या तासानंतर ती व्यक्ती त्या ठिकाणाहून दुचाकीवरून दुसरीकडे गेली असेल. याचा अर्थ वेळेनुसार त्याची व्हेलॉसिटीमध्ये काय झालेलं आहे, काहीतरी व्हेलॉसिटी आहे म्हणून तर ती व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकली. मग ॲक्सलरेशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲक्सलरेशन म्हणजे काय म्हणू शकतो, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट इज नथिंग बट अ ॲक्सलरेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲक्सलरेशन असं म्हटलं जातं. इथं आपल्याला कोणते पॉईंट आहेत, ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. ॲव्हरेज ॲक्सलरेशन किंवा इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. तर ॲव्हरेजचा अर्थ बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, ॲव्हरेज ॲक्सलरेशन कशाला म्हणतो, किंवा इन्स्टंटेनियस म्हणजे त्या क्षणीचं त्या वेळेचं असणारं विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह आपण घेतो ते. आणि ॲव्हरेजमध्ये जे आहे ते जनरली काय घेतलं जातं, नथिंग बट अ स्मॉल चेंज. ॲव्हरेज ॲक्सलरेशन क्वेश्चनला आपण बघा, ॲव्हरेज ॲक्सलरेशन ए बार ऑफ अ पार्टिकल बिटवीन times t1 and t2 can be written as.
तर मगाशी काढलेली डायग्राम तुमच्याकडे आहे. पी हा पॉइंट घेतला की ज्याचं पोझिशन कोऑर्डिनेट होतं x1 आणि y1 टाइम t1 असताना. त्यानंतर क्यू हा कोऑर्डिनेट घेतला टाइम t2 झालं, त्यावेळेचे पोझिशन आहेत x2 y2. इनिशियल x1 जर आपण त्याला O2P जॉईन केला तर त्यावेळेचे पोझिशन कोऑर्डिनेट्स आले x1 i कॅप प्लस y1 j कॅप. क्यू पर्यंत जर आपण लाईन ड्रॉ केली तर त्या ठिकाणचे असणारे पोझिशन आले x2 इज इक्वल टू x2 i कॅप प्लस y2 j कॅप. त्यानंतर त्यांचा पोझिशन वेक्टर आपण घेतला डेल्टा x म्हणजे x2 बार मायनस x1 बार. त्यानुसार मग x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप हे आपल्याला त्याचं असणार रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट भेटलं. सेम इथं आपल्याला अवरेज ऍक्सेलरेशन पार्टिकलचं बिटवीन द टाइम्स t1 अँड t2 हे कसं लिहू शकतो आपण. सो अवरेज ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन वेलोसिटी, फायनल वेलोसिटी v2, इनिशियल वेलोसिटी v1. सो v2 मायनस v1 with respect to time t2 minus t1. समजा एखादा पार्टिकल आहे ज्याची पहिल्यांदा वेलोसिटी v1 बार असेल, फायनल वेलोसिटी त्याची काहीतरी v2 असेल. मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय म्हटलं आपण, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो v2 along x axis आहे म्हणून x मायनस v1 along x axis अपॉन t2 मायनस t1. x axis च्या अलॉंग असेल तर युनिट वेक्टर असतं i कॅप प्लस along y axis वेलोसिटी असेल तर v2y मायनस v1y अपॉन t2 मायनस t1 j कॅप. हे आपण असणार त्याचं रिस्पेक्टिव्ह काय लिहिलं, अवरेज ऍक्सेलरेशन लिहिलं. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, रेट ऑफ change of velocity with respect to time. So v2x minus v1x upon t2 minus t1 I cap plus v2y minus v1y upon t2 minus t1 j cap. आता काय आहे बघा, v2 कोण आहे, v1 कोण आहे. So where v2 and v1 are the velocities of the particle. कुठल्या वेळेला, ॲट टाइम t1 आणि t2 असताना. बघा वेळ हा v2 असेल आणि हा जो v1 आहे ते काय आहेत तर व्हेलॉसिटीज आहेत. कोणाच्या व्हेलॉसिटीज आहेत, पार्टिकलच्या. कधीच्या टाइमला, टाइम t1 आणि टाइम t2 असताना. सो अवरेज ऍक्सेलरेशन इज इक्वल टू हे चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टाइम अलॉंग x ऍक्सिस आहे म्हणून अवरेज ऍक्सेलरेशन अलॉंग x ऍक्सिस i कॅप आहे असं, प्लस चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टाइम अलॉंग y ऍक्सिस आहे म्हणून अवरेज ऍक्सेलरेशन अलॉंग y ऍक्सिस j कॅप ॲज इट इज. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. ओके. So average acceleration of a particle, मग त्या पार्टिकलचं असणारं जे अवरेज ॲक्सेलरेशन आहे ते काय बघा. सो अवरेज ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल ए अवरेज बिटवीन टाइम्स t1 and t2 can be written as average acceleration is equal to v2 bar minus v1 bar upon t2 minus t1. v2 v2x minus v1x t2 minus t1 I cap plus v2y minus v1y t2 minus t1 j cap. So where v2 and v1 तरी काय आहे, हे v2 आणि v1 हे व्हेलॉसिटीज आहेत कुणाच्या, पार्टिकलच्या. टाइम t1 आणि टाइम t2 असताना रिस्पेक्टिव्हली. सो अवरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू हे आहे अवरेज ॲक्सेलरेशन ॲट along x axis I cap plus average acceleration along y axis
जे कॅप, याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर सेकंड. काय म्हटलं तर अवरेज ॲक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम T1 आणि T2 असताना आपण अवरेज ॲक्सलरेशन काढलं. चेंज इन व्हेलॉसिटी V2 बार मायनस V1 बार विथ रिस्पेक्ट टू टाइम T2 मायनस T1. म्हणजेच काय तर V2x मायनस V1x अपॉन T2 मायनस T1 आय कॅप प्लस V2y मायनस V1y अपॉन T2 मायनस T1 जे कॅप. आता इथं V2 आणि V1 काय आहेत. सो हिअर V2 अँड V1 आर द व्हेलॉसिटीज ऑफ द पार्टिकल ॲट टाइम T1 अँड T2 respectively. So therefore average acceleration is equal to average acceleration along x-axis I cap plus average acceleration along y-axis j cap. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. So average acceleration along x-axis and average acceleration along y-axis being the x and y components of the average acceleration. x-axis च्या along असणारं average acceleration, y-axis च्या along असणारं average acceleration म्हणजेच x आणि y components of the average acceleration. हे acceleration x आणि y काय आहेत components आहेत. Okay. So the magnitude and direction of the acceleration are given by. याची किंमत किती किंवा त्याची असणारी डिरेक्शन असं आपल्याला म्हटलेलं आहे. सो मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ द ॲक्सिलरेशन आर गिव्हन बाय average acceleration is equal to under root average acceleration along x-axis square plus average acceleration along y-axis square. मगाशी आपण velocity पाहत असताना बघितलं होतं की v is equal to under root vx square plus vy square. तसं इथं acceleration सुद्धा आहे. average acceleration is equal to average acceleration along x axis square plus average acceleration along y axis सुद्धा काय आहे स्क्वेअर आहे. सो याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3. सो v is equal to under root vx square plus vy square. तसं average acceleration is equal to under root along average acceleration along x axis square plus average acceleration along y axis square. Also tan theta आपण बघू शकतो vy upon vx. सो इथं सुद्धा tan theta जर मगाची डायग्राम मध्ये जर पुट केला तर काय होतं tan theta is equal to average acceleration along y axis upon average acceleration along x axis. म्हणजे average acceleration along y upon average acceleration along x axis याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 4. ओके. पहिल्यांदा त्याच्यामधला average acceleration चा फॉर्म्युला घेतला, त्यानुसार v2 v1 च्या व्हॅल्यूज आपण लिहिल्या. नेक्स्ट आता पुढे आपल्याला बघायचं आहे त्या ठिकाणचं असणार इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. तर इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन हे म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं. सो इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन इज गिवन बाय acceleration is change in velocity with respect to time. So a bar is equal to limit t tends to 0. Acceleration आहे. Average acceleration a bar is equal to limit delta t tends to 0 change in velocity with respect to time. म्हणजेच काय आहे acceleration आहे. So delta v bar upon delta t हे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर dv बार बाय dt. सो d by dt velocity along x axis I cap plus d by dt velocity along y axis j. फक्त vx आणि vy ह्या टर्म आपण तिथे काय केल्या लिहिल्या. ओके बघा. सो इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन काय असणार आहे. इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन a bar is equal to limit t tends to जर 0 असेल तर change in velocity with respect to time delta v bar upon delta t is equal to dv bar by dt. so dv bar by dt म्हणजेच काय dvx upon dt I cap plus dvy upon dt j cap. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 5.
सो देअरफॉर याचं मी सेपरेशन करतो. कसं सेपरेशन करणार बघा. सो डी बाय डी टी आहे असं लिहिलं, डी बाय डी टी. व्ही एक्स, व्ही म्हणजे काय हो, व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डी बाय डी टी तसंच लिहिला. आणि व्ही एक्स म्हणजे बघा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डी एक्स अपॉन टाइम डी टी आय कॅप आहे असं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी टी ऑफ व्ही एक्स, डी डी टी ऑफ व्ही एक्स, डी डी टी ऑफ व्ही एक्स. व्ही एक्स म्हणजे डी एक्स बाय डी टी आय कॅप प्लस इथं सुद्धा डी बाय डी टी तसाच आहे. व्ही वाय म्हणजे व्हिलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट डी वाय टाइम डी टी जे. म्हणजेच काय, डी इंटू डी, डी इंटू डी एक्स डी स्क्वेअर एक्स, डी टू इंटू डी टी डी टी स्क्वेअर आय कॅप, डी इंटू डी डी स्क्वेअर वाय, डी टू इंटू डी टी डी टी स्क्वेअर जे. ओके, अनेकदा सांगतो काय काय केलं आपण. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा म्हणतो इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन. आता हे इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन काय आहे, ए बार इज इक्वल टू लिमिट टी टेन्स टू 0 डेल्टा व्ही बार अपॉन डेल्टा टी, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच डी व्ही बार बाय डी टी. आता अलॉंग आपण काय घेतलं, इकडं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेतलेलं आहे, बरोबर आहे का. तेच इकडे लिहिलं व्ही एक्स डी व्ही एक्स अपॉन डी टी आय कॅप प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी जे कॅप. आता ते सेपरेट केलं, डी बाय डी टी तसाच, व्ही एक्स म्हणजेच व्हेलॉसिटी, ती कशी लिहिली, डी एक्स बाय डी टी आय कॅप प्लस वरती बघा इक्वेशन नंबर 5 मध्ये डी बाय डी टी तसाच, व्ही वाय म्हणजेच काय, तर व्ही वाय म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम. त्या ठिकाणची व्हेलॉसिटी आपण अलॉंग वाय ॲक्सिस डी वाय घेतली, सो डी वाय बाय डी टी इंटू जे कॅप. आता डी इंटू डी एक्स डी स्क्वेअर एक्स, डी टी इंटू डी टी स्क्वेअर आय कॅप तसाच प्लस डी इंटू डी वाय डी स्क्वेअर वाय आणि डी टी इंटू डी टी स्क्वेअर जे कॅप. So thus the x and y components of the instantaneous accelerations are respectively given by, बघा x आणि y component हे जे instantaneous acceleration चे आहेत हे कसं लिहिणार. So therefore acceleration along x axis म्हणजे याला मी काय म्हणेन, ax is equal to d square x upon dt square and acceleration along y-axis ay is equal to d square x d square y upon dt square. ला म्हटली इक्वेशन नंबर 6. ओके, काय काय बघितलं आपण. पहिल्यांदा आपण काय केलं, त्याचं अवरेज ॲक्सेलरेशन आपण म्हणतो पार्टिकलचं बिटवीन टाईम T1 आणि T2. मगाचं जी डायग्रॅम होती त्या डायग्रॅमनुसार तिथं आपण व्हेलॉसिटी घेतली, तीच डायग्रॅम आहे, तेच सेम डायग्रॅमचा पॅटर्न आहे, फक्त इथं ॲक्सेलरेशन घ्यायचं आहे. सो अवरेज ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल बिटवीन टाइम्स T1 and T2 काय लिहिलं आपण, अवरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम V2 बार मायनस V1 बार अपॉन T2 मायनस T1. V2 बार म्हणजे V2x मायनस V1x अपॉन T2 मायनस T1 इंटू आय कॅप प्लस V1 तसं V2y मायनस V1y अपॉन T2 मायनस T1 जे कॅप. V2 आणि V1 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल्स आहेत टाइम T1 आणि T2 असताना. सो अवरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू अवरेज ॲक्सेलरेशन अलॉंग एक्स ॲक्सिस आय कॅप प्लस अवरेज ॲक्सेलरेशन अलॉंग वाय ॲक्सिस जे कॅप. So average acceleration along x and y axis being the x and y components of the average acceleration. So the magnitude and direction of the acceleration are given by average acceleration is equal to under root average acceleration along x axis square plus average acceleration along y axis square. And tan theta काय असतो, तर tan theta is equal to average acceleration along y axis upon average acceleration along x axis.
सेम मगाच्यासारखं व्हेलॉसिटीसारखं. नेक्स्ट आपण काय म्हटलं, इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. आता इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन काय असणार आहे? सो ॲक्सलरेशन ए बार इज इक्वल टू लिमिट टी टेन्स टू 0 डेल्टा व्ही बार अपॉन डेल्टा टी. सो डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू डी व्ही एक्स अपॉन डी टी आय कॅप प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी जे कॅप. सिम्पल आहे. व्ही बारला फक्त स्प्लिट केला व्ही एक्स आणि व्ही वायमध्ये. सो या ठिकाणी हा जो डी बाय डी टी आहे तो तसाच ठेवला. हा व्ही एक्स म्हणजेच काय, व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून डी एक्स बाय डी टी आय कॅप प्लस डी बाय डी टी तसंच ठेवला. व्ही वाय म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला मी डी वाय बाय डी टी म्हटलं. जे कॅप आहे असा डी इंटू डी एक्स डी स्क्वेअर एक्स डी टू इंटू डी टी डी टी स्क्वेअर आय कॅप प्लस डी टू इंटू डी वाय डी स्क्वेअर वाय डी टी इंटू डी टी स्क्वेअर जे. So thus the x component and y component of the instantaneous acceleration are given by ax is equal to d square x upon dt square, dy is equal to d square upon dt square. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 6. So the magnitude and direction of acceleration are given by, मग त्याचं असणार रिस्पेक्ट टू मॅग्निट्यूड किंवा त्याचे असणार रिस्पेक्ट टू डिरेक्शन त्या ॲक्सलरेशनची, हे आपण काढणार आहे. कशी? So a is equal to under root, so v is equal to under root vx square plus vy square. So a is equal to under root ax square plus ay square. A is equal to under root ax square. X square ची मधून बघा d square x upon dt square plus ay square. ay square ची मधून बघा ay ची किंमत d square upon dt square, त्याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल म्हणजे ॲक्सलरेशन म्हणतात. and tan theta is equal to tan theta काय असणार आहे सांगा, average acceleration along y axis upon average acceleration along x axis. So dv y upon dt upon dvx upon dt, dt ला dt काय होईल, कॅन्सल. So dvy upon dvx. So this is a tan theta, that is equation number 8. ओके, काय काय म्हटलं आपण इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन मध्ये. इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन इज गिवन बाय ए बार इज इक्वल टू लिमिट टी टेन्स टू 0 डेल्टा व्ही बार अपॉन डेल्टा टी. त्याच्यानुसार आपण डी व्ही बार बाय डी टी इज इक्वल टू डी व्ही एक्स अपॉन डी टी आय कॅप प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी जे कॅप घेतलं. आता डी बाय डी टी बाहेर घेतला, आत काय राहील डी एक्स बाय डी टी आय कॅप प्लस डी बाय डी टी बाहेर घेतला, आत काय राहील डी वाय बाय डी टी जे कॅप. सो डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आय कॅप प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर जे कॅप. X and y components of the instantaneous acceleration are respectively given by ax is equal to काय येणार सांगा, d square x upon dt square, ay बरोबर काय आलं d square upon dt square. So magnitude and direction of the acceleration is given by a is equal to under root d square x upon dt square bracket square plus d square upon dt square bracket square. हे झालं त्याचं असणारं मॅग्निट्यूड. डिरेक्शन बघा tan theta is equal to dvy upon dt upon dvx upon dt, dt ला dt कॅन्सल डी व्ही वाय अपॉन डी व्ही एक्स. ओके, ठीक आहे.